वायरल न्यूज में आप सभी का स्वागत है। मैं सिकंदर अंग्रेज। जलगांव विधानसभा क्षेत्र से अपक्ष उम्मीदवार डॉक्टर अश्विन सोनू ने आज पत्रकार परिषद में क्या कहा, आइए जानते हैं। आप देखते रहिए इंडिया वायरल न्यूज। हमारे चैनल को लाइक, शेयर, सब्सक्राइब जरूर करें। जळगाव शहरात विधानसभेचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि जळगाव शहरातील प्रत्येक परिसरात प्रचार करत असताना जनतेचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे आणि प्रचाराला खूप कमी दिवस असल्यामुळे काही ठिकाणी आम्ही पोहोचू शकले नाहीये, तरी तेथील जनतेची माफी मागतो आणि आपल्या माध्यमातून मी त्यांच्यापर्यंत माझा संदेश पोहोचवू इच्छितो की गेल्या 20 तारखेला आपण सर्वांनी अनुक्रमांक 10 आणि माझी निशाणी काचेचा ग्लास याच्या समोरील बटन दाबून मला प्रचंड मतांनी विजयी करावं असं मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आवाहनही करतो। आपल्याला माहितीच आहे गेल्या 10 वर्षापासून जळगाव शहराची परिस्थिती काय आहे। शहरातील जनतेने जळगाव शहराच्या प्रगतीचा आलेख काय याचा विचार करावा आणि 10 वर्षापासून आपल्या जळगाव शहराचे जे आमदार होते त्यांनी शहरासाठी काय केलं याचं आत्मचिंतन करायला पाहिजे आणि जनतेने याचा विचार करायला पाहिजे। 10 वर्ष जनतेने त्यांना दिले। आता मी जनतेला हीच विनंती करतो की एकदा मला 5 वर्ष देऊन बघा, मी तुम्हाला संधीचं सोनं करून दाखवेल आणि शहराचा विकास करून दाखवेल। गेल्या 10 वर्षापासून आपल्या शहरातील MIDC सुद्धा आपल्या शहराचे आमदार विकसित करू शकलेले नाहीये, शहरातील जनतेला मूलभूत सुविधा देऊ शकलेले नाहीये आणि ह्या 10 वर्षात आमदारांनी शहराचा विकास न करता फक्त स्वतःचा विकास केलेला आहे। तुम्ही बघा, आता शहर म्हटलं म्हणजे आपल्या शहराची परिस्थिती अशी आहे, शहरात आपण जिथून प्रवेश करतो तिथे, जिथून बाहेर निघतो तिथे, या सर्व ठिकाणी आपल्या शहराचे आमदारांचे वाईन शॉप आणि दारूची दुकानं, हॉटेली याच्याशिवाय काही दिसत नाही। म्हणजे यांनी फक्त स्वतःचा विकास केला शहरात आणि स्वतःचे वाईन शॉप असतील, हॉटेली असतील हे वाढवले, पण शहराचा विकास काही केलेला नाहीये। आता ज्या शहरातील जनतेने तुम्हाला आमदार बनवलं त्या शहरातील जनतेच्या पिढीलाच तुम्ही व्यसनाधीन करतायत। यांनी विचार करायला पाहिजे की या शहरातील जनतेने आपल्याला मतदान केलेलं आहे, आपल्याला आमदार बनवलेलं आहे, तर आपण ह्या ज्या गोष्टींपासून दूर राहिलं पाहिजे आणि हळूहळू हे जे त्यांचे धंदे आहे वाईन शॉपचे आणि दारू बिअर बारचे हे त्यांनी बंद करायला हवे। त्यांनी काहीतरी भरपूर उद्योगधंदे आहेत, नवीन उद्योगधंदे सुरू करू शकत होते, परंतु ते शहरातील जनतेची जी पिढी आहे, जे तरुण आहेत, त्यांना व्यसनाधीन करतायत। 10 वर्षामध्ये शहरातील तरुण व्यसनाकडे झुकत चाललेले आहे, कारण शहरामध्ये MIDC नाही, तरुणांना रोजगार नाहीये, रोजगारासाठी त्यांना भटकंती करावी लागते। काही नैराश्यामुळे व्यसनाधीन होत आहे, काहींना बाहेरगावी जावं लागते, दिल्ली, मुंबई अशा दूरदूर ठिकाणी जावं लागते आणि तरी त्या ठिकाणी त्यांना पगार पाहिजे तसा त्याचा उदरनिर्वाह करण्या इतका मिळत नाहीये, त्यामुळे त्यांचा संघर्ष चालू आहे। त्या सर्व गोष्टींकडे आमदारांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे आणि यांनी फक्त स्वतःचा विकास, यांच्या नातेवाईकांचा विकास, यांच्या जावयाचा विकास याकडेच लक्ष दिलेलं आहे आणि जे पक्षातील एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत त्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांना यांनी पुढेच येऊ दिलं नाही, नेहमी यांना डावललं। ज्या व्यक्तींचा ज्यांचा जो पदाचा अधिकार होता ते पद त्यांना मिळू दिले नाही, प्रत्येक वेळेला त्यांना विरोध केला, प्रत्येक वेळेला त्यांना डावललं। याच आता सध्या आपले जे महानगर अध्यक्ष आहे उज्ज्वला बेंडाळे, त्यांचं महापौर पदासाठी नाव असताना यांनी त्यांना सुद्धा विरोध केला आणि त्यांच्या पत्नीला महापौर केलं। त्यांची पत्नी 2 वर्ष महापौर होत्या, तर त्या 2 वर्षाच्या काळात त्यांनी काय काम केलं? काहीच काम करू शकले नाही ते। आणि याचा मागचं मेन कारण असं की त्या काळामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल, अमृत योजना असेल, अशा मोठ्या मोठ्या योजना महापालिकेमार्फत पास झालेल्या होत्या आणि त्यात काहीतरी आर्थिक व्यवहार व्हायला पाहिजे यासाठी त्यांनी हे सर्व कुभांड रचलं आणि त्यावेळेला त्यांना विरोध केला। त्याच्यानंतर आपल्या जळगाव शहरात महापालिकेची इतक्या वर्षानंतर सत्ता आली, ती सत्ता सुद्धा यांनीच घालवली। माझा स्पष्ट आरोप आहे यांच्यावर, यांनी ती सत्ता घालवली, यांच्यामुळे ते नगरसेवक गेले आणि यांनीच ते जाऊ दिले, जेणेकरून महाराष्ट्राचे जे नेते आहे माननीय नामदार गिरीशभाऊ महाजन यांचं नाव कुठतरी डॅमेज झालं पाहिजे, कोणतरी यांची बदनामी व्हायला पाहिजे, म्हणून हेतू पुरस्कार यांनी जी सत्ता आहे ही जाऊ दिली। त्यानंतर शहरातील जनतेला मी सांगू इच्छितो की हीच वेळ आहे परिवर्तनाची, बदल करण्याची, कारण शहराची जर परिस्थिती बदलायची असेल
तर आता आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये मतपेटीतून आपला राग रोष व्यक्त करायलाच हवा। त्यानंतर आपल्या शहरातील जातीभेद जो आहे, समाजामध्ये जी तेढ निर्माण केली जाते हे दूर व्हायला पाहिजे। याच्यामध्ये लोकांना गुरफटून ठेवताय आणि विकासाकडे दुर्लक्ष करतायत, शहरातील जनतेला मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवतायत। त्यामुळे शहरातील जनतेने आता विचार करायला पाहिजे, काहीतरी बदल करायला पाहिजे। आणि मी त्यांना आवाहन करू इच्छितो, विनंती करू इच्छितो की आपण 10 वर्ष या आमदारांना दिले, 5 वर्ष मला देऊन बघा, 5 वर्ष मला संधी देऊन बघा, मी आपल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही। तर आपण सर्वांनी माझा विचार करावा अशी मी आपल्याला विनंती करतो। भाऊ, पक्षाने आपल्यावर कारवाई केली, काय सांगाल त्याबद्दल? हा, 25 ते 30 वर्ष मी पक्षामध्ये एकनिष्ठतेने आणि इमानदारीने काम केलं। आपले जे शहराचे आमदार होते राजूमामा भोळे, हे 2 वेळा ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडून काँग्रेसमध्ये गेले, तरी त्यांना घेण्यात आलं आणि त्यांनाच उमेदवारी देण्यात आली। आणि आम्ही एकनिष्ठ असून सुद्धा आमच्यावर यांनी कारवाई केली, कारण आम्ही अल्पसंख्याक आहोत, मागासवर्गीय आहोत आणि आमचा समाज कमी आहे। त्यामुळे यांनी आमच्यावर कारवाई केली। असे आपल्या शहरात जे छोटे छोटे समाज आहेत त्या समाजाकडे याचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे। हे त्यांचा विचार करत नाही, त्यांच्या विकासाचा विचार करत नाही, तसेच त्यांनाही राजकारणात काहीतरी पुढे आणलं पाहिजे यासाठी ते विचार करत नाही। शहरातील तरुणांना काहीतरी उद्योगासाठी आपण प्रेरित केलं पाहिजे, काही नवीन उद्योगधंद्यांसाठी त्यांना शासनाच्या ज्या योजना त्यामार्फत अनुदान दिलं पाहिजे। अशाही काही उपाययोजना आपल्या आमदारांकडून होत नाही आणि पक्षाने तर माझ्यावर अन्याय केलेलाच आहे, कारण एकनिष्ठ असून सुद्धा त्यांनी माझ्यावर कारवाई केली। आम्ही मागासवर्गीय आहोत, अल्पसंख्याक आहोत, त्यामुळे त्यांनी ही कारवाई केलेली आहे। या जागी अजून मी तुम्हाला आपल्याला सांगू इच्छितो की जिल्ह्यात किती बंडखोर आहेत। याच भाजपाच्या पक्षामध्ये काही जणांनी जिल्ह्यातून बंडखोरी केलेली आहे, त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही, कारण त्यांचे समाज मोठे आहेत, त्यामुळे त्यांनी त्यांच्यावर कारवाई केलेली नाहीये। परंतु आमचा समाज छोटा आहे, आम्ही अल्पसंख्याकांमध्ये येतो, मागासवर्गीयांमध्ये येतो, त्यामुळे त्यांनी जाणीवपूर्वक आमच्यावर अन्याय केलेला आहे। आणि जे इतर छोटे छोटे समाज आहेत त्यांच्याकडे यांचं दुर्लक्ष आहे। त्यामुळे या सर्वांनी, आपल्या सर्वांनी एकत्र येऊन हा विचार करणं गरजेचं झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने शहरात परिवर्तन करायलाच हवं अशी मी आपल्याला विनंती करतोय, जनतेला विनंती करतोय। भाऊ, निवडून आल्यानंतर आपण जळगाव शहरवासियांसाठी काय? सगळ्यात पहिले आपल्या जळगाव शहरातील तरुणांसाठी उद्योगधंदे उभारणे हा माझं ध्येय असेल। शहरातील आपले जे MIDC आहे, मी असं आपल्या आमदारांप्रमाणे नाही करणार की इलेक्शन आलं की इलेक्शनच्या 2 महिने पहिले मुद्दाम MIDCत जायचं, तिथे मीटिंग घ्यायची आणि सांगायचं की 2 महिन्यामध्ये MIDC नवीन विकसित होणार, असं होणार, तसं करणार नाही। शहरातील तरुणांना रोजगार मिळावा म्हणून जास्तीत जास्त उद्योगधंदे कसे आणता येतील, MIDC कशी डेव्हलप करता येईल यासाठी मी प्रयत्नशील राहील। त्यानंतर आपल्या जनतेला मूलभूत सुविधा म्हणजे रस्ते असतील, गटरी असतील, लाईट्स असतील, हे वेळोवेळी व्यवस्थितपणे प्रत्येक परिसरात झाले पाहिजे, किंवा कोणत्या जाणीवपूर्वक एखाद्या परिसरात मुद्दाम रस्ते गटरी करायचे नाही, किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकाच्या परिसरातच करायचे, जो जवळचा त्याच्याकडे करायचे, किंवा असं कोणत्याही प्रकारचं काम मी करणार नाही, कारण पूर्ण शहरातील जनतेची सेवा करणे माझं कर्तव्य असेल आणि त्या अनुषंगाने मी पूर्ण शहरातील परिसरामध्ये जे मूलभूत सुविधा पाहिजे त्या देईल। त्यानंतर जे आपली साफसफाई स्वच्छतेचा विषय आहे, इतका मोठा ठेका आपल्या महानगरपालिकेतर्फे देण्यात आला तरीही तो पाण्यात 75 कोटी आज पाण्यात गेलेले दिसत आहेत। शहरात घाणीचं साम्राज्य आजही आढळून येतं, दिसून येतं, सर्वत्र साफसफाई कुठेच होत नाही। काही संस्थेने पाठिंबा दिलेला आहे म्हणतो? हो, शहरात मी जिथे फिरतोय, संस्था असतील, समाज असतील, छोटे मोठे समाज आहे, इतर जाती धर्माचे लोक आहेत, हिंदू बांधव आहे, मुस्लिम बांधव आहेत, आपले शीख बांधव आहेत, सिंधी बांधव आहेत, सगळ्या समाजातून मला समर्थन मिळतोय, पाठिंबा मिळतोय। पण मी त्याचा गौरव करत नाहीये, कारण मला जातीयवादाचं राजकारण करायचं नाहीये, सर्वांना सोबत घेऊन चालायचं आहे आणि विकास हेच माझं ध्येय आहे। जातीयवाद करणे, 2-3 प्रत्येक समाजात तेढ निर्माण करणे, भानगडी लावणे हे माझं ध्येय राहणार नाही। शहराचा विकास हे माझं ध्येय राहणार आहे आणि तरुणांना रोजगार हे ध्येय पुढे ठेवून मी चालणार आहे। निवडून आल्यानंतर आपला पाठिंबा किंवा समर्थन कोणाला असणार? परमेश्वर कृपेने शहरातील जनतेच्या आशीर्वादाने जर मी निवडून आलो तर मी शहरातील जनतेशीच चर्चा करेल आणि त्यानुसार मी निर्णय घेईल। शहरातील जनतेशी चर्चा करेल, प्रत्येक प्रभागात जाईल मी, तिथल्या जे प्रमुख व्यक्ती आहेत त्या लोकांशी चर्चा करेल
आणि त्यानुसार मी निर्णय घेईल. आणि जो पक्ष पहिले आमच्या शहराचा विकासाचा निधी देईल, शहरासाठी विकासाचा निधी देईल, त्याचा मी विचार करेल. परंतु शहरातील जनता ही माझ्यासाठी सर्वप्रथम राहील, कारण की त्यांच्या आशीर्वादाने मी निवडून येणार आहे. तर त्यांना विचारल्याशिवाय मी कोणतेही पाऊल उचलणार नाही. जनतेचंच मी विचार विनिमय करून करेल जेही करायचे ते. ओके.